नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अखेर दिवाळी पूर्वीच गुड न्यूज आलेली आहे। गुड न्यूज काय आहे शेतकरी मित्रांनो, या काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे आणि तो पीक विमा कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहे ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला बघूया व्हिडिओ। आज आपण पाहणार आहोत की राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील पीक विमा पैसे मंजूर झालेले, त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे कधी मिळणार आणि सरकारने एक नवीन योजना आणलेली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच ते पैसे मिळणार आहेत। त्यामुळे त्याची संपूर्ण माहिती आज आपण पाहूया शेतकरी मित्रांनो। पीक विमा यादी पूर्ण माहिती। शेतकऱ्यांचे सर्वसामान्य जीवन हे स्वतः शेतीवर अवलंबून असते, परंतु शेतीवर हवामानाचा परिणाम असतो। हवामान जर शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनुकूल राहिले शेतकरी मित्रांनो तरच शेतकऱ्यांना उत्पन्न निघते आणि त्या शेतकऱ्यांना केलेली शेती ही पूर्णपणे तोट्यात जाते। त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा अनुदान असे वेगवेगळे सुविधा राज्य सरकारने देत असतात शेतकरी मित्रांनो। याबाबत आता पीक विमाबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा सुधारित पीक विमा कधी मिळणार, कोणत्या तारखेला मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, कृषी क्षेत्रातील 5,000 कोटींची भांडवली गुंतवणुकीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर एक योजना आणणे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे। तसेच 1 रुपयाऐवजी सुटसुटीत पीक विमा आणली जाईल। तसेच 30 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येईल असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी विधानसभेत जाहीर केले। शेतकरी मित्रांनो, गावे निवडताना दक्षता कशाची घ्यावी ते सांगितले आहे। कृषी संजीवनी योजना ही आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी आणली होती। त्यासाठी 4,000 कोटी रुपये दिले, परंतु छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात सर्वाधिक निधी खर्च झाला तर विदर्भात तुटपुंजी रक्कम खर्च झाली। त्याचा आढावा घ्यावा, सर्व जिल्ह्यांचा समान न्याय मिळेल असे पाहणे अशी सूचना भाजपचे ज्येष्ठ नेते संजय कुटे यांनी केली। यावर कृषी मंत्री कोकाटे यांनी जागतिक बँकेच्या निकषाप्रमाणे या योजनेतील गावे ठरवली जातात। दुसऱ्या टप्प्यात त्याबाबत दक्षता घेण्यात येईल। तसेच 5,000 कोटींची भांडवली गुंतवणुकीसाठी आणल्या जाणाऱ्या पोखराच्या धर्तीवर योजनेतून गावाची निवड सुद्धा केली जाईल असे सुद्धा सांगितले। शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विमा शेतकऱ्यांना न मिळाल्याने अस्वस्थ निर्माण झालेली आहे शेतकरी मित्रांनो। मात्र 4 ते 8 दिवसात शेतकऱ्यांना हा विमा मिळेल। 1 रुपयांचा पीक विमा योजनेत गैरप्रकार सरकारच्या निर्देशनात आला आहे। त्यामुळे पीक योजनेचा अभ्यास करून अद्ययावत आपण सुटसुटीत पीक विमा योजना आणली जाईल। म्हणजे शेतकरी मित्रांनो 4 ते 8 दिवसात शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।